अमेरिकेने इराणच्या अशा भागावर हल्ला केला ज्या ठिकाणी ना वेपन्स होते, ना मिसाईल्स होते, ना अणुबॉम्ब होते. त्या ठिकाणी होती ती एक शाळा आणि या शाळेवर अमेरिकेने निशाणा साधून इराणमधल्या 160 निष्पाप 8 वर्षाच्या चिमुकल्यांची हत्या केलेली आहे. आणि या गोष्टीची अमेरिकेला जगाला ज्ञान देतो त्याला काहीच कळकळ वाटत नाही. कारण ज्या माणसानं लहान लहान चिमुकल्यावर बलात्कार करून त्यांचं मांस खाल्लं त्या माणसासाठी गोष्ट काहीच नाहीये. जगाने या युद्धाचे नियम ठरवले होते की युद्धामध्ये कुठल्या सामान्य जनतेवर हल्ला केला जाणार नाही, शाळेवर दवाखान्यावर निशाणा साधला जाणार नाही. परंतु या नियमाचं उल्लंघन करून अमेरिकेने थेट इराणमधल्या शाळेवर हल्ला करून निष्पाप लेकरांचा जीव घेतलेला आहे. आणि या युद्धाचे कारण जरी न्यूक्लिअर सत्ता, तेल आणि द स्टेट ऑफ हॉर्मुझ सांगितलं जाते तरी सुद्धा कुठं ना कुठे या युद्धाची कडी एप्सिन फाईल सोबत जोडलेली आम्हाला दिसत आहे. कारण एप्सिन फाईलचा विषय दाबण्यासाठी हे सगळं कांड घडून आणलेलं आहे असं आम्हाला वाटायला लागले. आणि आता तर थेट भारताच्या हद्दीत घुसून अमेरिकेने इराणच्या जहाजावर हल्ला केलेला आहे. आणि ही गोष्ट साधी नाही. याच्यावरून आम्हाला कळतं की भारत हा अमेरिकेच्या किती कंट्रोलमध्ये गेलेला आहे आणि यावर मुजरा मोदी एक शब्द सुद्धा बोलत नाही.